नमस्कार मंडळी, मी नानासाहेब लक्ष्मणराव पाडे. आपण आत्ता किती वाजलेत? आता 7:30 वाजलेले आहेत. 7:30 वाजता आपण या कलिंगडाच्या शेतीमध्ये आलेलो आहोत. कलिंगड आणि पपईचं हे पीक आहे. हे कलिंगड आणि आंतरपीक हे म्हणजे पपई आहे. आणि आता सध्या आपण या व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हा आहे आपला सोलर ट्रॅप. हा सोलर ट्रॅप म्हणजे दिवसभर चार्ज होतो आणि संध्याकाळी ऑटोमॅटिक 6 वाजले की संध्याकाळी अंधारामध्ये हा लाईट लागते. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे खालचं कडचं दिसतंय आपल्याला, याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आणि पाणी टाकून नंतर थोडंसं एक 10 ml कीटकनाशक याच्यामध्ये टाकलेलं आहे. याचा परिणाम असा होतो की संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये जे शत्रू कीड आहे आपली या कलिंगड आणि पपई यावर जे कीटक बसणार आहेत, ते सर्व कीटक या लाईटकडे आकर्षित होतात. आणि ते लाईटकडे आकर्षित झाल्याच्या नंतर या पाण्यामध्ये पडले. हे पाण्यामध्ये आपण जे कीटकनाशक टाकलेलं आहे, या कीटकनाशकामुळं ते मृत्यू पावतात. म्हणजे आपल्या या पिकाचं संरक्षण अतिशय उत्कृष्टरित्या हे एक सोलर ट्रॅप, याची किंमत फक्त 1,000 रुपये किंमत आहे. याचे फायदे अनेक आहेत. आपल्याला सतत फवारणी करण्याची आवश्यकता भासत नाही. आता आपण आज दिनांक आहे 17 फेब्रुवारी. तर काल झाली अमावस्या रात्रीच्या अमावस्याच्या दिवसामध्ये आम्ही हे या ठिकाणी ठेवलं होतं. तर हे ठेवलं असताना प्लेन पाणी होतं, याच्यामध्ये काहीही नव्हतं. तर आता अशी परिस्थिती आहे की आपण या ठिकाणी बघू शकता. हे पतंग आहेत, अनेक कीटक आहेत, अनेक या अशा या ठिकाणी बघा. या भरपूर असे हे संपूर्ण असे शत्रू कीटक आहेत. म्हणजे शत्रू कीटक म्हणजे आपल्या असं शत्रू का संबोधतात त्याला, तरी आपलं जे हे कलिंगडाचं पीक आहे किंवा पपईचं पीक आहे, या पिकावर ते संध्याकाळी अंडी घालतात अमावस्येच्या रात्री. म्हणून आपण हे ठेवलेलं आहे. अमावस्येच्या रात्रीच म्हणून नाही तर एरवीही सुद्धा या पिकाचं संरक्षण हा आपला सौर ट्रॅप करतो. या कीटक जे आहेत, या शत्रू कीटकापासून संरक्षण करण्याचं काम हा सोलर ट्रॅप करतो. यामध्ये आता असंख्य कीटक या ठिकाणी पडलेले आपण बघू शकता. भरपूर असे कीटक पडले, फक्त एका रात्रीचा परिणाम आहे. आता याच्यामध्ये 1 तास झाले अंधार पडलेला आहे, अर्धा तास झालेला आहे. तर आता जवळजवळ भरपूर असे जिवंत कीटक आपल्याला हे बघा, हे जिवंत कीटक आपल्याला दिसत आहेत. हे सर्व शत्रू कीटक आहेत. हे जर ट्रॅप नसता आता तर हे सर्व आपल्या पिकावर बसले असते आणि त्या पानावर बसून रस शोषण केलं असतं किंवा नागाळीचे अंडे घातले असते. अजून वेगवेगळ्या प्रकारच्या रोगापासून आपले संरक्षण होणार आहे. हे जे कीटक आहेत सर्व रोग पसरवण्याचं काम करतात. त्यामुळे हे आपले शत्रू कीटक आपण याला संबोधतो. अशा प्रकारच्या कीटकापासून संरक्षण करण्यासाठी हा सोलर ट्रॅप आपण या ठिकाणी बसवणार आहे. माझे सर्व कलिंगड शेतकरी असतील, पपई शेतकरी असतील, टोमॅटो शेतकरी असतील, झेंडू शेतकरी असतील किंवा कुठल्याही तरकारी पिकातला शेतकरी असो, सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, अशा प्रकारचा सोलर ट्रॅप आपण आपल्या पिकामध्ये बसवा. याची किंमत फक्त नगण्य आहे, 1100 रुपये एवढी किंमत आहे. आम्ही हा मोशीच्या कृषी प्रदर्शनामधून आणलेला एक सोलर ट्रॅप आहे फक्त बघण्यासाठी. तर एका दिवसामध्ये आम्हाला याचं सगळी जादू कळालेली आहे. त्यामुळं सर्वांनी या ट्रॅपचा उपयोग करावा आणि आपलं जे पीक आहे हे पीक या किडीपासून वाचवण्याचा प्रयत्न करावा. त्यापासून नक्कीच 100% फायदा होणार आहे. कीटकापासून संरक्षण झाल्यानंतर आपली फवारणी वाचणार आहे. फवारणी वाचल्यामुळे आपला आर्थिक बोजा जो आपल्या वर पडणार आहे तो देखील आपल्यावर कमी होणार आहे. आणि आपलं पीक अतिशय उत्कृष्टरित्या दर्जेदार पीक आपल्याला यापासून मिळणार आहे. त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी हा स्ट्रॅपचा वापर करावा आणि फवारणी वाचवावी, आपला वेळ वाचवावा, आपलं श्रम वाचवावं आणि आपला पैसा देखील वाचवावा. आणि भरघोस उत्पन्नामध्ये भर कशी पडेल यावर आपण विचार करावा. कारण सध्याची परिस्थिती अशी आहे, फवारण्या अतिशय महागड्या झालेल्या आहेत, औषधाची किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत, मजुराची कमतरता आहे, फवारण्यासाठी श्रम लागते, वेळ लागतो, दिवसभर फवारणी करावी लागते. त्यापासून अतिशय कमी वेळात आणि कमी पैशामध्ये आणि न काही शारीरिक कष्ट करता हे अतिशय उपयुक्त असं जुगाड आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो.
त्यामुळं मी पुन्हा एकदा विनंती करतो सर्वांना की आपल्या कुठलाही तरकारी पीक असो की हे सोलर ट्रॅप आपण लावावे. सर्वात महत्त्वाचं आपल्या सोलर ट्रॅप लावत असताना घ्यावायची काळजी. सोलर ट्रॅप लावत असताना संध्याकाळी 6 ते संध्याकाळी 9 पर्यंत शत्रू कीड आपल्या पिकावर येत असते. त्यामुळं 6 ते 9 या वेळेमध्येच फक्त सोलर ट्रॅपचा वापर करावा. 9च्या नंतर आपल्या पिकावर मित्र कीड येत असते. जर आपण हा सोलर ट्रॅप चालू ठेवला तर 9च्या नंतर येणारे मित्र कीड जे आहे ते यामध्ये पडते आणि ते मरण पावते. त्यामुळं आपलं फायदा होण्याच्या ऐवजी अतिशय नुकसान होणार आहे. त्यामुळं सर्वांना विनंती आहे की 6 ते 9 या वेळेतच या ट्रॅपचा वापर करावा. आपल्याला 9 वाजता येऊन हे बंद करून जाणं गरजेचं आहे. कारण का दिवसभर सोलरनं चार्जिंग झाल्याच्यानंतर हे 11 वाजेपर्यंत चालतं. परंतु हे 11 वाजेपर्यंत चालू ठेवायचं नाही, तर 9 वाजेपर्यंत चालू ठेवायचं. 9च्या नंतर आपली मित्रकीड ज्यावेळेस बाहेर येईल त्यावेळेस मित्रकीड सुद्धा यामध्ये मरण पावू शकते. त्याच्यामुळं आपले मित्र मारायचे नाही तर शत्रू मारायचे आहेत. त्यामुळं आपण एवढी काळजी घ्यावी, एवढीच सर्वांना मी विनंती करतो. आणि सर्वांनी या ट्रॅपचा वापर करावा आणि आपल्या पिकाचं संरक्षण करावं. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.